नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक आगामी कुंभमेळ्याच्या नामकरणाचा सध्या वाद पेटलेला पाहायला मिळतोय। शैव वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमने सामने आलेले आहेत। नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज आहे। तंत्रकौशल पंडित मयुरेश दीक्षित यांनी हा टोला लगावलेला आहे। तंत्र पंडित मयुरेश दीक्षित यांचा हा आरोप आहे। नावावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे। कुंभमेळा होणार आहे आणि याच कुंभमेळ्याच्या नावावरून सध्या नाशिकमध्ये महंत यांचं वाद आपण पाहतोय। जुना घडलेला पेशवेकालीन वाद शैव वैष्णवांचा पुन्हा उकरून काढण्याचा एक प्रकारे हा दुष्ट प्रयत्न म्हणावा लागेल असं आमच्या नजरेस येतंय। तर कृपया तो कोणी करू नये। समस्त हिंदू अनेक वर्षानंतर एकवटलेला आहे। त्याच्यामध्ये शैव वैष्णव हा कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण सगळ्या हिंदूंनी एकत्र राहून आणि कुठलेही व्याकरणाचे प्रमाण देता व्याकरणाचा आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचा कुठलाही संबंध नाही की नाशिक नाव लघु आहे म्हणून आधी त्र्यंबकेश्वर मोठा आहे। ते काही नवरा बायकोचं नातं नाही। आणि या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी महंत सुधीरदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महंतजी, नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक हा एक वाद नवा समोर आलेला आहे। तुमच्या या सगळ्या नावावरती काय प्रतिक्रिया आहे? नाही, असे वाद त्यांचा दीक्षितांचाच अभ्यास जरा कमी आहे। हा वाद त्यांच्याच तिथल्या महंतांनी उकरून काढला। त्याच्यानंतर आम्हाला त्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागली आणि ते म्हणतायत की व्याकरणाचा काही संबंध नाही। कुठेही ज्या वेळेला अशा पद्धतीच्या अक्षरांचं किंवा नावाचं लिखाण केलेलं असतं त्यावरती हा सर्व अभ्यास असतो। दुसरी गोष्ट अशी आहे की ते जी प्रमाणं देत होती काल, ही जी क्लिप आहे त्यांची, त्या क्लिपमध्ये त्यांनी जी काही प्रमाणे दिली, उदाहरणं सांगितली पुराणांची आणि त्याचा संदर्भ दिला हा एका संप्रदायाच्या 700 वर्षापूर्वीचा संप्रदाय। वाद आम्ही करत नाही, वाद आम्हालाही तो वाद नको आहे। परंतु जे काही नाशिक त्र्यंबकेश्वर लिहिलेलं आहे त्याच्यात यांच्याकडच्या लोकांनी सुरुवात केली की त्र्यंबकेश्वर नाशिक लिहिण्यात यावं। दर कुंभमेळ्याच्या माध्यमातून त्यांच्याकडच्या लोकांना या पद्धतीचे वाद उकरून काढण्याची सवय लागली। त्यामुळे आम्हाला अपेक्षितच होतं किंवा कुंभमेळ्याचा आघात झालाय त्यामुळे या ठिकाणी हा वाद सुरू होणार। त्याचप्रमाणे तसंच ते घडलेलं आहे। आम्हालाही वाद नकोय आणि जी काही परंपरा चालली, वैष्णवांनी नाशिकला स्नान करावं, शैवांनी त्र्यंबकेश्वरी स्नान करावं, दोन्ही स्थानांचा आदर आपल्याला आहे, आदर ठेवत आहोत। तुम्ही तो आदर ठेवावा आणि हा वाद मिटवावा। अगदी, पण तुम्ही ह्या वादावरती पडदा टाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? आता या विषयाच्या चर्चा परवाच आमची जी बैठक तुम्ही दाखवत आहात त्या बैठकीमध्ये आयुक्तांनी आणि कलेक्टरांनी सांगितलं की संबंधित विषय हा आमच्या अखत्यारीतला नाही, नाव बदलण्याचा। याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। तर मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नाशिकला येत आहेत, त्यावेळेला आमची भेट होतेच आहे। काळाराम मंदिराला ते भेट देणार आहे, त्यावेळेला हा विषय आम्ही परत मांडू। अगदी, त्यांचा अजून एक मुद्दा आहे, नाशिकच्या महंतांना अभ्यास करण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे। वेदाचा अभ्यास करावा, ते तंत्राचे अभ्यासक आहेत, तंत्राचार्य आहेत, त्यांना म्हणा आधी स्वशाखेचा अभ्यास करावा, आपण स्वशाखापूर्वक अध्ययन करावं मग तंत्र पाहावं म्हणून। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक या नावावरती आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय।